हाय, मी नीलम. भाग दुसरा, पालेभाज्या. आपण पहिल्या भागामध्ये थोड्याफार भाज्या बघितल्या. आता ह्या भागामध्ये पुढील भाज्या बघूया. तर आता पुढची आहे चाकवत. चाकवत ही पालेभाजी देशभर सर्वत्र सदा सर्वदा मिळते. पालेभाज्यात आयुर्वेद संहिताकार जीवनती श्रेष्ठ मानतात. पण ही वनस्पती संदिग्ध व वादग्रस्त आहे. व्यवहार पाहता चाकवताला श्रेष्ठत्व द्यावे. ज्वर, अग्निमांद्य किंवा दीर्घकाळच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा नाना तक्रारीत ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसालेदार पदार्थांबरोबर ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तीनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अणुपान म्हणून वापरावे. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी हा उत्तम पदार्थ होय. शक्यतो पालेभाज्यांचे ज्यूस पिऊ नयेत. आता पुढची भाजी आहे चुका. 12ही महिने मिळणारी चुक्याची भाजी जास्त करून श्राद्धाकरिता अळूच्या भाजीबरोबरच वापरली जाते. नावाप्रमाणे चुक्याची चव आंबट आहे. पाने छोटी व त्याचे देठ पातळ भाजी करता वापरतात. चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या संग्राहक गुणामुळे शुक्रसिद्ध तेलाची पट्टी, योनिभ्रंश, अंग बाहेर येणे याकरता वापरली जाते. पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी. आता पुढची भाजी आहे तांदूळजा. तांदूळजा लाल हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो. ज्यांना शरीरात सी जीवनसत्व हवे आहे त्यांनी तांदूळजाची भाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे. विषविकार, नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह किंवा उष्णता कमी करावयास तांदूळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता म्हणजे बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदूळजा वरदान आहे. डोळ्याच्या विकारात आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीत तांदूळजाची भाजी खावी. डोळे तेजस्वी होतात. जुनाट मलावरोध विकारात आतड्यांना चिकटून राहिलेला मळ सुट्टा व्हायला तांदूळजाची भाजी उपयुक्त आहे. तांदूळजाची पातळ भाजी वृद्ध माणसांच्या आरोग्याकरिता जास्त उपयुक्त आहे. मोठ्या आतड्यास जास्त उपयुक्त घटक मिळतात. स्त्रियांच्या धुपणी विकारात तांदूळजाचा रस व तांदूळजाचे धुवन व मध असे मिश्रण फार त्वरित गुण देते. अनेक प्रकारचे विषविकार चुकीच्या औषधांनी शरीराची आग होत असल्यास तांदूळजाचा रस प्यावा. लघवी स्वच्छ होऊन शरीर निषेध होते. उंदीर, विंचू, पारा व इतर धातूंच्या विषारात याचा रस प्यावा. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदूळजा भाजीत आहेत. पालक सगळ्यांची बऱ्यापैकी आवडीची भाजी. पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालक भाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालक भाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता
शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानात जीवनशक्ती आहे. कृश मुलांना अवश्य द्यावी. दुधाचा पर्याय म्हणून पालक भाजी वापरावी. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारून रक्त व अस्थी या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालक भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास थांबतात. मात्र पालक भाजी स्वच्छ धुवून घ्यावयास हवी. फुफ्फुसातील दूषित वायू हटविण्यास उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा विरघळून जातो. आणि शेवटची भाजी आहे पुनर्नवा. पुनर्नवा, घेटोळी, वसू या नावानं ओळखली जाणारी भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर, सिरियासिस, पांढरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे.